रामायणाची भाषा आणि महाभारताची भाषा कितपत वेगळी पडते? एका अर्थानं खूप वेगळी आहे, एका अर्थानं खूप काहीच नाही. हे महाभारताचं संदर्भ युद्ध आपण म्हणूया, हे खगोलशास्त्रानुसार कसं सांगता येईल? म्हणजे ग्रहांच्या स्थिती नक्षत्राबरोबरच्या. म्हणजे अरुंधती म्हणते इथं कुठेतरी झालं पाहिजे, भीष्मपुराण म्हणतो त्याच्याच मध्ये इथं झालं ते. महाभारताची स्थान निश्चिती कशी? कुरुक्षेत्र आजही आहे. कुरुक्षेत्राची वर्णनं अनेक पद्धतीनं इतर ग्रंथात येतात. तो हे ब्रह्मास्त्र म्हणजे अक्षरशः सृष्टी संपेल एवढी शक्ती असलेलं आहे, ते नक्की काय आहे? त्यात आपण रामानं रावणाला विजयादशमी मानलं असं करतो, तसं प्रत्यक्षात नाही. म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या तसं नाहीये. दगड आहेत मोठे, रामसेतूचे जे तरंगतात ते काय? मग वानरांनी जाऊन मोठ्या शिळा पाण्यात टाकल्यानंतर त्या पाण्यात बुडाल्या, त्या तरंगलेल्या नाहीयेत. युद्ध जेव्हा होत आहे तेव्हा भगवान राम ते आपल्या सैन्याला सांगतायत की ही फक्त जे लोक आहेत हेच फक्त आम्ही मनुष्य वेशामध्ये राहू, तुम्ही सगळ्यांनी वानर रूपात लढायचंय. राक्षसांबद्दल? राक्षस म्हणजे सुद्धा आपण कसे दाखवतो चित्रामध्ये, शिंग वगैरे असतात त्यांना आणि असं वगैरे, तसं काही नाही. भगवान राम यांनी रावणाचा वध केला. विभीषण म्हणतात की आता तू लंकेमध्ये ये आणि माझा आदर तिथे घे. ते म्हणले मला जायचंय लवकर अयोध्येला, भरत माझी वाट बघतो. विभीषण अगदी कॅज्युअली सांगतो सूर्यास्ताच्या आत पोहोचशील. जेव्हा हनुमान लंकेमध्ये जातो आणि तो रावणाचा पॅलेस बघतो, तर ते जे पुष्पक विमान आणि जो त्याचा जो राजवाडा आहे त्याला जे संरक्षण सैनिक आहेत, पण 4 सुळ्यांचे हत्ती पण तिथे उभे आहेत असं वर्णन. 4 टस्कचे एलिफंट हे 9 मिलियन वर्षापूर्वी होते. आणि मग कोणतरी माणूस म्हणतो की म्हणून रामायण 9 मिलियन वर्षापूर्वी झालं. ह्याच्यासारखं गाढवपणा नाही. मंडळी, 14,000 वर्षांपूर्वी आपल्या भारतीय लोकांना अमेरिकेतल्या अँडीज पासून ते युरोपातल्या आल्प्स पर्यंत आणि उत्तर समुद्रापासून ते अंटार्क्टिकापर्यंत सर्व भूभाग माहिती होता. नमस्कार, मी अमोघ वैद्य आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो वैचारिक किडाच्या ऐतिहासिक गप्पांमध्ये. मंडळी, आपलं भारतीयांना जोडून ठेवणाऱ्या 2 महत्त्वाच्या कथा म्हणजे रामायण आणि महाभारत या आपण अगदी लहानपणापासून ऐकल्या आहेत, पाहिल्या आहेत, अगदी नाटकात सुद्धा काम केलेलं आहे. पण या कथा नुसत्या ऐकायच्या नाहीत, तर यांचा इतिहास जाणून घ्यायचा असतो. आणि याचसाठी यातल्या इतिहासावर आपण आज बोलणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत भारतीय संस्कृतीचे चिकित्सक, अभ्यासक, विज्ञान बुद्धी, तंत्रयुक्ती, तर्कशास्त्र यांचा सुरेख संगम साधणारे, प्राचीन भारतीय खगोलशास्त्र या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुस्तकाचे लेखक आणि तुमच्या सगळ्यांनी ज्यांची डिमांड केली होती ते म्हणजे निलेश ओक. नमस्कार सर, मी तुमचं ऐतिहासिक गप्पांमध्ये स्वागत करतो. रामायण महाभारत हा माझ्या स्वतःचा आवडतीचा विषय, मला अभ्यासालाही तो खूप आवडतो. आणि प्रत्येक वेळेस म्हणजे सुरुवात करताना मी पहिला प्रश्न तुम्हाला असाच विचारणार आहे की इतिहास म्हटल्यावर प्रत्येकाच्या तोंडातनं एक प्रश्न येतो की हे रामायण महाभारत घडलं कधी, त्याचं कालमापन कसं करायचं? इतिहासाची आपल्याला व्याख्या सुद्धा समजून घ्यावी लागेल. हिस्ट्री म्हणजे जनरली काय होतं, क्रोनॉलॉजिकल असं असतं की ही घटना यावेळी झाली, यानंतर हा राजा गादीवर बसला, त्यानंतर ही राणी गादीवर बसली, त्यांनी एवढा काळ राज्यकारभार केला. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इतिहासामध्ये मिळतात. पण एक फरक आहे, तो त्याचा मुख्य उद्देश नाही. तर इतिहासाची एक व्याख्या आहे, खूप सुंदर व्याख्या आहे की धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेशम समन्वितम पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते. आता तुम्ही संस्कृतचे जाणकार आहात, तर असं आपण उलटं गेलं तर त्याचा सगळा अर्थ लागतो. इतिहासम प्रचक्षते, इतिहास कशाला म्हणतात तर पूर्ववृत्तम कथायुक्तम, पूर्वी झालेली घटना पण आता ती रोचक प्रकारे आपल्याला सांगितली गेलेली आहे, त्याला इतिहास म्हणतात. आणि मग ते काय आहे तर ते उपदेश असा ग्रंथ आहे, म्हणजे तो कन्सल्टिंग ग्रंथ म्हणूया, गायडिंग ग्रंथ असा आहे. आणि तो कशा करता आहे तर धर्म अर्थ काम मोक्ष. आता कधी कधी शब्द मोठे वाटतात, पण धर्म म्हणजे व्हॉट इज, ते तुम्हाला समजावं. खरं काय आहे, म्हणजे सत्य काय आहे किंवा ऋतम काय आहे हे तुम्हाला समजावं. अर्थ काम हे तर सगळ्यात मुख्य महत्त्वाचे मुद्दे, म्हणजे जगण्याकरता लागणारे. आणि मोक्ष म्हणजे अल्टिमेट गुड. अल्टिमेट गुड अशा अर्थानं की आपण कोणती गोष्ट असू दे, म्हणजे पुस्तकं वाचणं असू दे किंवा संपत्ती जमा करणं असू दे, तब्येत असू दे, व्यायाम करणं असू दे, पण ते सगळं चांगलं करावं, पण त्याच्यातसुद्धा केव्हा थांबायचं हे समजता आलं पाहिजे. त्या अर्थानं आपण मोक्ष म्हणूया किंवा अल्टिमेट गुड. म्हणजे वैशेषिक दर्शनामध्ये असं म्हटलेलं आहे ना, यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्म. तर अभ्युदय म्हणजे प्रॉस्पेरिटी, पण निश्रेयस म्हणजे अल्टिमेट गुड पण कळलं पाहिजे. हे सगळं शिकवणारं जे पुस्तक असतं, जो ग्रंथ असतो त्याला आपण इतिहास म्हणतो.
तर त्याचं कालमापन बरोबर आहे. तर कालमापन तुम्हाला थोडक्यात सांगतो की माझं जे पूर्ण संशोधन आहे आणि ते फक्त आतले संदर्भ म्हणजे महाभारतातले संदर्भ, रामायणातले संदर्भ, आपल्याकडे असलेले इतिहास ग्रंथ म्हणजे 2च. जगाच्या पाठीवर असलेले इतिहास ग्रंथ हे 2च. तर त्याचा सगळे त्याचे जर पुरावे एकत्र आणले सगळ्या प्रकारचे, म्हणजे नुसतं खगोलशास्त्रीय नाही, तर महाभारत हे 7500 वर्षापूर्वी होऊन गेलं असं आपल्याला कळतं आणि रामायण हे 14,000 वर्षापूर्वी होऊन गेलं असं कळतं. पण त्यात एकच सांगेन आणि आपण नंतर त्या प्रश्नात जाऊ की 14,000 वर्षापूर्वी झालं आहे, पण आपल्या सामान्य माणसाच्या किंवा सामान्य नाही म्हणजे अकॅडमिक लोक कोणी त्यांच्या एक मनामध्ये असं असतं की ते लाख वर्षापूर्वी होऊन गेलं, 10 लाख वर्षापूर्वी होऊन गेलं. त्यातलं काहीही खरं नाही. ते 14,000 वर्षापूर्वीच झालं. कोण म्हणाले की 18,000 वर्षापूर्वी शक्य आहे का? तर मी म्हणेल अजिबात शक्य नाही. वाल्मिकी रामायणाप्रमाणे तरी अजिबात शक्य नाही. पण मग हे जे कालमापन आपण करतो ह्यामध्ये काही वैज्ञानिक दृष्टिकोनातनं म्हणजे शोधायचं कसं? हां, वैज्ञानिक दृष्टिकोन असतो का? तर फक्त वैज्ञानिक दृष्टिकोनच असतो किंवा असायला हवा. तर शोधायचं कसं? त्याच्याकरता आपण जे इतर गोष्टींचा शोध लावतो ना, तसंच आहे. आता आपण मॉडर्न सायन्स घेतलं म्हणजे वेस्टर्न सायन्स, युरोपियन सायन्स घेतलं 500 वर्षाचं. तर कशी सुरुवात होते? प्रत्येकाची सुरुवात प्रॉब्लेमनं होते. करेक्ट. म्हणजे एक समस्या असते आणि त्या समस्याचं समाधान. याच्याकरता आपण काय करतो? वेगवेगळी भाकितं करतो. हे असं असेल का? हे तसं असेल का? असं काहीतरी करतो. मग काही माणूस कसं हे असं असेल का म्हणून तिथेच तो थांबतो. तिथे न थांबता विज्ञान बुद्धीची कास धरायची म्हणजे काय करायचं? त्याच्यावरून आपण ज्याला थॉट एक्सपेरिमेंट्स म्हणतो ना, आईन्स्टाईनच्या थॉट एक्सपेरिमेंट्स, तशा थॉट एक्सपेरिमेंट्स करायच्या. आणि मग तंत्रयुक्तीचा रोल कुठे येतो? की ती थॉट एक्सपेरिमेंट आहे ती प्रत्यक्षात कशी आणायची आणि मग त्याचं आपल्याला अनुमान काढता येतं. त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा पुरावा आपल्याला शोधायचा असतो की जो आत्ता आपल्याला वाटतं हे शक्यच नाही, म्हणजे आज शक्य नाही पण कधी मागे सुद्धा शक्य नाही. असे पुरावे वाल्मिकी रामायणामध्ये आहेत, असे पुरावे महाभारतामध्ये आहेत आणि ते आपले चुकीनं झालेले नाहीत. ह्या वाल्मिकी किंवा व्यासदेव यांचा ग्रेटनेस आहे. म्हणजे हे असं काहीतरी उगाचच त्यांनी काहीतरी लिहिलं आणि आपण कोड आहे म्हणतोय असं नाही आहे. व्यासदेवानी तर जे लिहिलेलं आहे त्याचं वैशंपायन वर्णन करताना असं सांगतात की तो हा ग्रंथ कसा झाला आहे महाभारत. ग्रंथम ग्रंथी तदाचक्रे मुनिर्गुडम कुतूहलात. हा अत्यंत कुतूहलानी विस्मयकारक गोष्टींनी भरलेला असा ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये आपण गाठी म्हणतो ना, मुद्दाम गाठी मारून ठेवलेल्या आहेत. त्याचं गाठी सोडवल्यात तुम्ही विज्ञानाच्या भाषेमध्ये तर तुम्हाला ते केव्हा झालं कळतं, कोठे झालं हे कळतं आणि ते जे झालेल्या गोष्टी त्यांनी का लिहून ठेवल्या आहेत त्याचा आत्ता आपल्याला 14,000 आणि 7,000 वर्षानंतर उपयोग काय हेही तुम्हाला कळायला लागतं. मग साधारण आपण तारीख काढू शकतो याची? हां, जर पुरावा असेल तर तारीख काढता येते. उदाहरणार्थ महाभारताचं युद्ध 18 दिवसाचं झालं. तर ते 16 ऑक्टोबर पासून ते 2 नोव्हेंबर म्हणजे ते 18 दिवस येतात. 5561 BCE, बिफोर कॉमन एरा किंवा बिफोर ख्राइस्ट बऱ्याच लोकांना माहीत असतं. ते झालं. भगवान राम यांचा जन्म म्हणजे 29 नोव्हेंबर 12,240 BCE. रामानं रावणाला केव्हा मारलं? बरोबर त्याचा दिवस 6 जानेवारी 12,208 इंग्लिशमध्ये सांगतो 12,208च 12,208 BCE. असं. भगवान राम परत केव्हा आले अयोध्येला? त्याचं 13 जानेवारी 12,208 BCE. आणि आता तुम्हाला तो मुद्दाम सांगितलं म्हणून एक फरक सांगतो. आपल्याकडे अशी समजूत आहे आणि ते काही त्याच्यात चुकीचं नाही. म्हणजे आपण उत्सव साजरा करायला काय असतं, आपण आता हल्ली नाही का सगळं विकेंडला करतो, म्हणजे बर्थडे सुद्धा पार्टी विकेंडला करतो. तसं आपल्याकडे एवढ्या जुना इतिहास आहे. सगळं जर प्रत्येक दिवशी साजरं करायला लागलं तर काम करायला जागाच मिळणार नाही. सर असं आहे की आपण काय साजरा करतो? विजयादशमीच्या नावावर आपण अनेक गोष्टी इतिहासातल्या साजऱ्या करतो. त्यात आपण रामानं रावणाला विजयादशमी मानलं असं करतो. तसं प्रत्यक्षात नाही, म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या तसं नाही आहे. ऐतिहासिकदृष्ट्या चैत्र अमावास्या म्हणजे चैत्राचा शेवट, त्या दिवशी रामानं रावणाला मारलं. आणि भगवान राम अयोध्ये जे परत आलेले आहेत तो जो दिवस आहे तो वैशाख शुक्ल षष्ठी हे सगळं वाल्मिकी रामायणात आहे. पुष्य नक्षत्र तिथी सकट आहे. म्हणजे वैशाख शुक्ल षष्ठी म्हटलं नाही आहे, षष्ठी म्हटलंय, नक्षत्र पुष्य म्हटलंय. त्यामुळे तुम्हाला 2च चॉईस आहे, एक तर कार्तिकातलं किंवा वैशाखाचं. आणि बाकी सगळ्या संदर्भामुळे कळतं की कार्तिक होऊ शकत नाही, वैशाख. मग आपण दिवाळीला साजरा करतो आता रामाचं येणं, तो उत्सव म्हणून ठीक आहे. पण ऐतिहासिकदृष्ट्या वैशाख शुक्ल षष्ठी तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, आजचा दिवस तसा आहे. हो का? अरे वा. पण मग एक रामाचा जन्म आपण जो असं म्हणतो की उन्हाळ्यात झाला, म्हणजे प्रचंड ऊन होतं, मग तो नोव्हेंबरमध्ये कसं काय?
उन्हाळ्यात झाला असं तुम्हाला का वाटतं माहितीये? हम्म. गदिमांचं गीत रामायण. हा करेक्ट. तुम्हाला येतात ओळी? दोन प्रहरी चैत्र काग मास त्यात शुद्ध नवमी नवमी तिथी तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण उष्ण हे किती. आता ह्याचं काय माहितीये का, आपण ज्याला आध्यात्मिक म्हणतो किंवा अनुभव म्हणतो, तो अनुभव हा वैयक्तिकच असतो. बरोबर. तर गदिमा इव्हन लिहायला बसले असतील माडगुळला तर तिथे उन्हाच्याच झाडं असतात. आत्ता बघा ना कशी परिस्थिती आहे, किंवा अगदी आत्ता जेव्हा रामजन्म आपण साजरा केला तेव्हा. तर गदिमांचा तो अनुभव आहे. हम्म. जर तुम्ही तुळशीदासांना विचारलं, ते सो काय फार जुने नाहीत, 500 वर्षापूर्वीचं आहे. तर तुळशीदासांनी रामायणातलं वाचूनच घेतलंय. गदिमाही वाचायचे बाय द वे. तुम्ही जर प्रोसेस बघितली, गदिमा असे वाचायचे, 5-6 अध्याय वाचायचे, थांबायचे आणि गाणं लिहून काढायचे. तर तुळशीदासांनी असं म्हटलंय की हा समय सुंदर होता, की छान होता, पण तेवढंच त्याने म्हटलंय. पण तो वसंत ऋतू म्हणतो. ओके. उलट रामाचा जेव्हा जन्म झाला तो समय अगदी सुंदर होता, पण तो वसंत ऋतू नव्हता, तो शरद ऋतूतला चैत्र मास आहे. ओ. त्यावेळी आत्ताचा जो चैत्र मास आत्ता जो आपल्याकडे येतो आणि प्रचंड उष्ण असतं, 2000 वर्ष मागे गेला तर सौम्य होता, तर त्यावेळी रामाचा जन्म झालेला नाही. चैत्र हा जेव्हा शरद ऋतू बरोबर येत होता आणि अश्विन महिना जो आहे तो आत्ता शरदात येतो, तो वसंतामध्ये येत होता, तेव्हाची ती घटना आहे. अशी सगळी वाल्मिकी रामायणात वर्णन आहेत. तुम्ही आत्ता तुलसीदासांचं सांगितलं, आत्ता गदिमांचं तर आहेच. अशी मुख्य रामायण आणि बाकीची किती रामायणं आहेत? एका अकॅडमिक माणसानं, मला नाव येत नाही त्याचं, त्याने 300च्या वर रामायण आहेत असं लिहिलेलं आहे आणि आहेत तशी. तुम्ही जर थायलंडमध्ये गेलात, इंडोनेशियामध्ये गेलात, फिलिपिन्समध्ये रामायण शिकवतात शाळेमध्ये. फिलिपिन्समध्ये, आपल्याकडे नाही शिकवत. सिक्युलरचा मूर्खपणा जो आहे त्याच्यामध्ये नाही शिकवत. तेही आता आपल्याला बदलायला पाहिजे. पण मग त्यात फरक काय जाणवतात? फरक सगळ्याच इतर रामायण आहेत ना, ती आपण बाजूला करू आणि आपलं वाल्मिकी रामायण बाजूला घेऊ. ऐतिहासिकदृष्ट्या म्हणजे ऐतिहासिक राम हा ऐतिहासिक पुरुष असं जेव्हा तुम्ही बघता, आणि असंच बघायला पाहिजे. मग लोक म्हणतात मग भगवान नाही का? अरे ऐतिहासिक पुरुष जर आहे हे कळलं तर तुम्हाला भगवान कळेल. तर म्हणून वाल्मिकी रामायण हे एका बाजूला आणि बाकीची सगळी रामायणं दुसऱ्या बाजूला. त्याचं प्रत्येकाचं अस्तित्व आहे. म्हणजे ते लिहिताना भक्ती अशा ह्याच्यातून तुळशीदासांनी लिहिलं. त्याचे काही कारणं असतील, लोक त्याच्यात आपण जाऊया नको. एकनाथांनी भावार्थ रामायण लिहिलं, खूप सुंदर आहे एकनाथांचं भावार्थ रामायण ऐकायला. पण ते प्रत्येकानं वाचावं अशी मी शिफारस नाही करणार आत्ता. आधी मी म्हणेन वाल्मिकी रामायण वाचा, राममय व्हा, म्हणजे ऐतिहासिक पुरुष हे समजून घ्या. आणि लोक त्याच्यात कदाचित प्रश्न विचारतील की भगवान आणि मग त्याचं काय करायचं. त्याच्या व्याख्या आहेत विष्णू पुराणामध्ये. भगवान म्हणजे त्या 6 गोष्टी, मुद्दाम त्याची चर्चा करत नाही, आणि त्या प्रचंड प्रमाणामध्ये त्या व्यक्तीमध्ये असल्या तर त्याला म्हणायचं भगवान. मी तर साधी व्याख्या आपल्या सर्व सामान्य माणसाकरता, म्हणजे तुम्ही त्यात आणि मी पण आलो, आपल्यापेक्षा त्याच्या 6 गोष्टी आहेत ना, म्हणजे अतिसमृद्ध, लक्ष्मी त्यांच्याकडे आहे, सौंदर्य आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत, शूरता आहे वगैरे, वीरता आहे. आपल्यापेक्षा जर जास्त असेल ना तर त्याला कमीत कमी संत म्हणावं, आणि आणखी जास्त असलं की भगवान म्हणावं. वा वा. थोडं आता पुन्हा रामायणाकडे वळतो. रामायणातली स्थान निश्चिती कशी करायची? खूपच सोपी आहे ॲक्च्युली. काही गोष्टीमध्ये येतो प्रॉब्लेम, जसं रावणाची लंका कुठे, पण भगवान रामाचा जन्म कुठे झाला इथपासून जर घेतो, किंवा दंडकारण्य किंवा पंचवटी किंवा किष्किंधा, याच्यामध्ये रामायणाचे संदर्भ इतके चांगले आहेत की किष्किंधा म्हणजे हम्पी बेलारी, पंचवटी म्हणजे नाशिकच. बर. आता पूर्वेलाही पंचवटी आहे, तुम्ही ऐकले की नाही माहीत नाही, ओरिसामध्ये, ओरिसा बॉर्डरवर. तसंच जटायू आणि रावणाचं युद्ध हे आपण म्हणजे असं म्हणतोय आपण, मी आता मराठीत बोलतोय म्हणून, पण भारतात सुद्धा आपण नाशिकच्या जवळ तुम्ही टाकेत जागा पाहिले, तिथं असं आहे. पण तुम्ही जर हैदराबाद म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये गेलात तर लेपाक्षी जागा आहे, तिथं ते तसं समजतात. असा जेव्हा संभ्रम होतो तो कसा शोधून काढायचा, त्याच्याकरता वाल्मिकी रामायण वाचायचं. ते तुम्ही वाचलं तर तुम्हाला नक्की कळेल लेपाक्षीमध्ये होत नाही. आता एक थोडंसं डायग्रेशन घेऊन तुम्हाला सांगतो. मग बऱ्याच लोकांना वाटेल बापरे, मग आता हे काय भांडण होणार का, संभ्रम होणार का? तर संभ्रम होत नाही. तुम्हाला जर तुमचा उद्देश हा सत्य सांगायचा जर असेल आणि तुम्ही आणखी काहीतरी तुमचा अजेंडा नसेल, मी आंध्र प्रदेशात जाऊन अनेक लेक्चर्स देतो, म्हणजे विशाखापट्टणम अगदी ह्याच्यामध्ये. आणि हे जेव्हा ते विचारतात हा प्रश्न लेपाक्षीचं काय, कारण मी सांगतो ताकेद आणि हे करून, मग मी जेव्हा त्यांना उत्तर देतो, रामायणातले रेफरन्सेस सांगतो, ते मान्य करतात. मग लेपाक्षी का झालं तर मी सांगतो की आपल्याला भक्तीमध्ये आपल्याला जागा लागते. आपल्याकडे आपण सगळी केदारनाथाची मंदिरं करतो, काशी विश्वेश्वर, इथंही कुठेतरी मंदिर असतं. तसंच तुम्हाला ती जागा लागते. म्हणजे मी विनोदानं सांगतो की आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू हे खरे रामायणातल्या रामाचा जर्नी त्याच्यात राहून गेले आणि मग ते कंब रामायणामध्ये आले, म्हणून रामेश्वरम आलं. रामेश्वरमचा उल्लेख वाल्मिकी रामायणात नाहीये. ओ, मग ते बांधलं नंतरच आहे.
पण मग पुन्हा असा एक आणखीन प्रश्न येतोच की हनुमानाचा जन्म हा इकडं हम्पीमधल्या अंजनाद्रीला होतो का नाशिकमध्ये होतो? मग तो कसा सॉल्व्ह तुम्ही करायचा? 2 ठिकाणं म्हणताय, मला 10 ठिकाणं माहिती आहेत. काय शपथ. पण मग रामायणातली उदाहरणं देऊन तुम्ही कसं सांगा म्हणजे प्रसंगाबद्दल प्रसंगाबद्दल? जिओग्राफी वर्णन केलेली आहे. आता अयोध्या, हम्म. आता इक्ष्वाकू वंशाचं अयोध्या हे कॅपिटल आहे ना, पण रामायणात असं वर्णन आहे की मूळ त्यांची जागा कोणती माहिती आहे तुम्हाला? कुठली? हरियाणा. बर. इक्ष्वाकूची मूळ जागा हरियाणा आहे. याची वर्णनं रामायणातच येतात. म्हणजे हरियाणा म्हणत नाही त्याला, कुरू जंगल आणि त्याच्या पश्चिमेला बर. असे वर्णन आहेत. भरत जेव्हा केकया देशातून निघून म्हणजे दशरथाचा मृत्यू झाल्यानंतर येतोय ना, तेव्हा तो त्या जागेत येतो. आपलं कसं समजा आता मी कोकणातलं आहे, आता तिथे राहत नाही, पण गोवा मुंबई ड्राईव्ह करत असेल तर मी सांगेन ना की हे माझं गाव इथे जवळ गाव आलं असं म्हणेन की नाही. तसं तो जाताना हरियाणा म्हणजे शतद्रू म्हणजे सतलज नदी आत्ताची ती जेव्हा क्रॉस करतोय तेव्हा तो म्हणतो ही माझ्या पूर्वजांची पुण्यभूमी असा श्लोक आहे तिथे त्याच्यामध्ये. मग तिथून ते म्हणजे पूर्वेला गेले, तिथून पश्चिमेला गेले, म्हणजे इक्ष्वाकू वंशाचा प्रसार सगळीकडे म्हणजे पश्चिमेला इजिप्तपर्यंत, पूर्वेला इंडोनेशियापर्यंत झालेला आहे इक्ष्वाकू वंशाचं. इक्ष्वाकू वंशाचं महत्त्व एवढं आहे की आता बुद्धिझम घ्या तर भगवान बुद्धाला सुद्धा स्वतःचं इस्टॅब्लिश करताना इक्ष्वाकू वंशाचा मी आहे सांगावं लागलं. वर्धमान महावीरांनी तेच केलं आहे. सो त्याची तेवढी म्हणजे काय म्हणतो आपण त्याचं महत्त्व होतं त्या वंशाचं. आणि सो त्यामुळे जागा तुम्हाला कळतात. नंतर गंगा यमुना क्रॉस केले, प्रयागराजचं वर्णन येतं जिथे त्यांच्या संगमावर ते पुढे गेलेत. गंगा यमुनाचा संगम म्हणजे कुठे? बरोबर. दंडकारण्याची वर्णनं येतात, चित्रकूट, त्या आत्ता जागा तुम्हाला दाखवता येतात. थोडंसं वेगळं विचारतो, महाराष्ट्राचं वर्णन कसं येतं रामायणात दंडकारण्याचा भाग म्हणून येतं मुख्य. आणि आत्ताच्या आपल्या काही बॉर्डर नसणार, तर आता पुरंदर दास हा सुद्धा कन्नड म्हणजे कन्नडमध्ये तो दह्य माडोरंगा, पण तो पंढरपूरला राहायचा, म्हणजे आत्ताच्या महाराष्ट्रात राहायचा. तशा बॉर्डर नव्हत्या. त्यामुळे महाराष्ट्राचं रामायणातलं वर्णन असं म्हणता येईल की जो उत्तरेचा भाग आहे तो दंडकारण्याचा भाग आणि दक्षिणेचा जो भाग आहे तो आपण पंपा सरोवर वगैरे जो पुढचा म्हणतो त्याच्या एरियाशी संबंधात. थोडंसं परत पुढे येतो, महाभारत म्हणजे आता रामायणातनं आपण पुढे आलो. महाभारताची स्थाननिश्चिती कशी करायची? महाभारताची स्थाननिश्चिती आणखी सोपी आहे. म्हणजे रामायणामध्ये रावणाची लंका कुठे हा एक मुद्दा होऊन बसतो. महाभारतामध्ये मुख्य म्हणजे कुरुक्षेत्र कुठे, म्हणजे कुरुक्षेत्रावर युद्ध झालं, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, कुरुक्षेत्र आजही आहे. हां, ठाणेसार आपण ज्याला म्हणतो ते ठाणेश्वर. आणि कुरुक्षेत्राची वर्णनं अनेक पद्धतीनं इतर ग्रंथात येतात. बाय द वे लंकेची पण येतात, पण त्याच्यामुळेच कन्फ्युजन झालेलं आहे लोकांचं. अच्छा. पण कुरुक्षेत्रावर सांगतो तर कुरुक्षेत्र इतकं जुनं आहे. त्याचं आधीचं नाव माहिती आहे तुम्हाला? समंत पंचक. बर. हां, म्हणजे एक्झॅक्ट टाईम सांगता येणार नाही, पण माझ्या संशोधनाप्रमाणे थोडंसं अंदाज असं म्हणूया, साधारण 55,000 वर्षापूर्वीचं आहे समंत पंचक हे नाव. बर. ऋग्वेदामध्ये जागेंची नावं नाहीत. ऋग्वेदामध्ये नद्यांचा वापर करून जागा सांगितल्या जातात. मग त्याला नंतर ब्रह्मवर्त वगैरे अशी नावं मिळाली. ती सुद्धा ॲस्ट्रॉनॉमिकल आहेत. म्हणजे एका ठिकाणाहून 2 डिग्री लॅटिट्यूड हा ब्रह्मवर्त ॲस्ट्रॉनॉमीचा वापर करून सांगितलेला आहे. आणि कुरुक्षेत्र हे महाभारताच्या वेळेचं नाव आहे त्याचं. त्याच्या आधी रामायणामध्ये त्या एरियाला कुरू जंगल असं म्हटलेलं आहे. तर त्यामुळे तुम्हाला नक्की कळतं. अज्ञातवासात एका ठिकाणी होते, पण वनवासामध्ये कुठे फिरले याची जनरल वर्णन आहेत. म्हणजे हिमाचल प्रदेशपासून ते अगदी महाराष्ट्रापर्यंत सुद्धा आलेले असू शकतात पांडव, पण ते अंदाजे वर्णन आहेत. मग हे महाभारताचं संदर्भ युद्ध आपण म्हणूया हे खगोलशास्त्रानुसार कसं सांगता येईल? म्हणजे काळ म्हणताय? काळ. हां, त्यातलं 2 असं साध्या भाषेत 2 सांगतो की आपण म्हटलं ना की असा पुरावा शोधून काढायचा की तो आत्ता अशक्य वाटतो, अशक्यप्राय, म्हणजे हे शक्यच नाही, काय बोलताय काय असं झालं पाहिजे. त्यातला एक जो पुरावा आहे तो अरुंधती वसिष्ठ असं त्याचा तो खूप जगभर प्रसिद्ध आहे म्हणजे त्या नावानं. तर एक दिवस युद्धाच्या आधी व्यासदेव धृतराष्ट्राला एक शेवटचा प्रयत्न करतायत. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सांगतायत ते. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की बघ कितीतरी ही लक्षणं काही सगळी चांगली दिसत नाही आहेत मला जी दिसत आहेत ती. त्याच्यात अनेक गोष्टी आहेत. त्यातलं एक म्हणतात की ही जी अरुंधती सप्तर्षीमधली जी अरुंधती वसिष्ठ आहे ना, तर आत्ता जर तुम्ही रात्री बघितलं तर ते असे उत्तर म्हणजे नॉर्थ ईस्टकडून ते तारे असे वर येतात आणि अँटी क्लॉकवाईज असे खाली जातात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला वसिष्ठ पुढे चालताना दिसतो, उत्तर अरुंधती मागे, म्हणजे चालताना म्हणजे ते असे आहेत आणि ते असे जातात. बरोबर. महाभारतामध्ये असं लिहिलेलं आहे की बरोबर उलटी परिस्थिती होती.
आणि ॲस्ट्रॉनॉमीचे सगळ्या जगातल्या ॲस्ट्रॉनॉमर्सना ते ज्यांना रेफरन्स कळला ते म्हणले हा काहीतरी वेडपटपण आहे. म्हणजे कोण कोण म्हणतंय ते सांगतो तुम्हाला. शंकर बाळकृष्ण दीक्षित हे सगळ्यात ग्रेटेस्ट ॲस्ट्रॉनॉमर, लोकमान्य टिळक, भारताचार्य सी.व्ही. वैद्य, भारतरत्न पांडुरंग वामन काणे. ते म्हणतात हे काहीतरी विचित्र काहीतरी गोष्ट आहे, कोणीतरी नंतर घुसडली. तर मी म्हटलं की असं आणि ते सगळे आपल्या प्रतीमध्ये मिळतो तो रेफरन्स. म्हणजे 100 वेगवेगळ्या मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत महाभारताच्या, सगळ्यामध्ये येतो. बरं. ते नंतर घुसडलेलं असू शकत नाही. त्याचा जेव्हा मी शोध लावला तर मला आधी वाटलं की मी एक आठवड्याभरात सोडवेन तो 94 मध्ये. त्याला मला 15 वर्ष लागली त्या एका श्लोकाचा अर्थ लावायला. या चैषा विस्तृता राजस त्रैलोक्य साधू संमता अरुंधती तया पेश वसिष्ठ पृष्ठत कृत. वसिष्ठाला तिने पाठीवर मागे टाकलंय. त्याचं जर 15 वर्षांनी मी जर सोडवलं फास्ट फॉरवर्ड तर त्याचं असं उत्तर येतं की ते जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन 10,000 BC म्हणजे 12,000 वर्षापूर्वीपासून ते 4,500 BC म्हणजे 6,500 वर्षापूर्वीपर्यंत या एवढ्याच काळात ते शक्य आहे. त्याच्या आधी शक्य नाही, त्याच्यानंतर शक्य नाही. म्हणजे आता तुम्ही जे आपण विज्ञान बुद्धी तंत्रयुक्ती तर्कशास्त्र म्हटलं ना, हे सगळं एकत्र आणलं तर काय होतं? तंत्रयुक्तीनं मी हे शोधून काढलं. तर्कशास्त्रानं असं कळतं की त्या मधल्या काळातच जर असेल आणि ते महाभारतात असेल तर महाभारत त्याच कुठेतरी व्हायला पाहिजे. बरोबर. आता त्यावर तुम्ही म्हणाल की हा कोइन्सिडन्स असू शकतो, योगायोग असू शकतं. भीष्मनिर्वाणाचा पुरावा घेतला तर भीष्मनिर्वाण त्याच्यापेक्षा चांगलं उत्तर देतं. म्हणजे अरुंधती म्हणते इथं कुठेतरी झालं पाहिजे, भीष्मनिर्वाण म्हणतो त्याच्याच मध्ये इथं झालं ते 2,000 वर्षाचा. आणि मग बाकीचे तुम्ही खगोलशास्त्रीय संदर्भ वापरलेत म्हणजे ग्रहांच्या स्थिती नक्षत्राबरोबरच्या सगळं केलं तर एकच वर्ष येतं. दुसरं कोणतंही वर्ष किती उड्या मारा, गास नाचा, काही फरक पडत नाही. एकच उत्तर 5,561. क्या बात आहे. आता जो प्रत्येक वेळेस वाद होतो की रामसेतू, तो रामसेतू नक्की कुठं? कारण प्रत्येक वेळेस ना व्हॉट्सअप असेल किंवा कुठेही असेल एक नासाची इमेज दाखवतात आणि नासाने शोधलं आहे असं सांगतात. हे नासा कधी शोधतं हे आपल्याला माहिती नाही, पण त्याचं नक्की गूढ काय? बरोबर. हे नासा म्हणजे कसं आहे माहिती आहे का, कधी कधी आपण म्हणतो की एखाद्या गोष्टींचा जर फायदा करता आला नरोवा कुंजरोवा सारखं तर करून घ्या. तशा अर्थानं म्हणतात त्यांना काही मी दोष देत नाही. पण नासा आणायची गरज नाही. इतकी वर्णनं वाल्मिकी रामायणातली स्पष्ट आहेत आणि वाल्मिकी रामायणाच्या नंतरचे अगदी आत्तापर्यंतचे जे ग्रंथ आहेत म्हणजे मागच्या 2,000 वर्षातले जे ग्रंथ आहेत त्याच्यात सुद्धा ते स्पष्ट आहे. खगोलशास्त्रातले मागच्या 30,000 40,000 वर्षातले, आता तुम्ही म्हणा 30,000 40,000 वर्ष तसे आहेत म्हणजे ते ग्रंथ तितका जुना नसेल पण त्यातली वर्णनं तशी आहेत. आपण वेळ मिळाला त्याच्यामध्ये सुद्धा जाऊ, रामायणातली वर्णनामध्ये आहे. हो. तर त्याच्यामुळे आपल्याला असं कळतं की जी रावणाची लंका आहे ती म्हणजे आत्ताची श्रीलंका नव्हे. त्या वर्णनावरून तर कसं जायला पाहिजे की आता हम्पी आपण म्हणजे नाशिकवरून निघालो, आपण हम्पी बेलारीला गेलो म्हणजे किष्किंधा. बरोबर. आणि हनुमान जेव्हा ते येतो परत आणि सांगतो की आता आपल्याला तिथे मिळाली सीता, शोध लागला, आता आपल्याला जायला पाहिजे. तर ते सगळं सैन्य ते आता समजा जर त्यांना रामेश्वरमला जायचं असतं तर ते कसे निघाले असते? तुम्हाला जर जिओग्राफी माहीत असेल, आता मी ते ड्राईव्ह केलं आहे. म्हणजे आम्ही महाबलीपुरम रामेश्वरम पासून मी प्रत्यक्ष गाडीनं हम्पी बेलारी ड्राईव्ह केलं आहे थ्रू लेपाक्षी वगैरे. तर ते तिकडे गेले असते, आंध्र प्रदेश आणि पुढे गेले असते, या बाजूला असे गेले असते, पूर्वेला गेले असते, तसं आग्नेयला गेले असते. तसे गेलेले नाहीत ते. तुम्ही जर वाल्मिकी रामायण वर्णन वाचली तर ते आता त्या पर्वतातनं चालायची काय गरज आहे? पण ते सह्याद्री, मलय, निलगिरी असे करत करत खाली ते महेंद्र पर्वत जिथून हनुमानानं उडी मारली होती. महेंद्र पर्वत जिथून उडी मारली ना तो रामेश्वरमला नाही आहे, तो केरळ आणि तामिळनाडूच्या बॉर्डरवर आहे. आणि त्याचं वर्णनही वाल्मिकी रामायणात आहे. त्याच्यावरून आपल्याला कळतं की लक्षद्वीप आपण ज्याला म्हणतो आणि आत्ताचं मालदीव्स त्याच्या पूर्वेला असं ते रावणाच्या लंकेचं लोकेशन होतं. आता तिथे काही नाही, अगदी खोल समुद्र आहे. पण मग रामसेतू कसा बांधला? आता वेळ लक्षात घ्या. 14,000 वर्षापूर्वी आपण बद्दल बोलतोय. 14,000 वर्षापूर्वी समुद्राच्या पातळी कुठे होत्या माहिती आहे तुम्हाला? आत्ता जो समुद्राची पातळी आहे त्याच्यापेक्षा 140 मीटर खाली होती पातळी. बापरे. सो त्यामुळे बराच जो भाग होता म्हणजे कन्याकुमारीच्या दक्षिणेलाही अनेक म्हणजे जमीन होती. आणि तसंच लक्षद्वीप, मिनिकॉय आता जी नुसती ती बारीक बारीक बेटं आहेत ती बरीचशी होती, बरीच वर आलेली अशी होती. तर ते मध्ये म्हणजे जाताना रस्त्यात जाताना आपण कोकणामध्ये त्याला आम्ही साकव म्हणतो. तर तुम्ही काय म्हणता माहिती नाही, म्हणजे ब्रिज आपण टेम्पररी ब्रिज बांधतो ना तसाच तो नलसेतू हा टेम्पररी ब्रिज आहे जाण्याकरताचा. आणि त्याची सुंदर वर्णनं आहेत की त्यांनी झाडं पाडली, जिथे जागा नव्हती तिथे म्हणजे खाली आपल्या ब्रिजला सपोर्ट लागतो ना तसं नव्हतं तिथे मोठे दगड टाकले आणि त्याच्यावर बॅम्बूज, झाडं, वेली असं करून तो टेम्पररी स्ट्रक्चरच केलेलं आहे ते. त्यामुळे आता ते शोधायची गरज नाही. आणि श्रीलंका आणि भारताच्या मधलं जे स्ट्रक्चर आहे
हे पूर्ण नॅचरल स्ट्रक्चर आहे, म्हणजे त्याचे कितीतरी रिपोर्ट्स आहेत. पण मग ते म्हणतात की ते दगड आहेत मोठे रामसेतूचे जे तरंगतात, ते काय मग? ते तुम्हाला बायोन्सी जर बेसिक फिजिक्स लॉ कळले तर काही पोरस स्टोन्स मिळतात ना लावामधले, ते तरंगतात, तो प्रश्न नाही. आणि ते तिथेही मिळत असतील, कारण हा सगळं ॲक्टिव्हच एरिया आहे. म्हणजे पूर्ण आपला इंडियन कॉन्टिनेंटच आफ्रिकेकडनं आलेला आहे 200 मिलियन 50 मिलियन वर्षापासून. पण रामायणातली वर्णनं वाचलीत, म्हणजे वाल्मिकी रामायणातली, तर अक्षरशः तुम्हाला अशी वर्णनं येतील की वानरांनी जाऊन मोठ्या शिळा पाण्यात टाकल्यानंतर त्या पाण्यात बुडाल्या आणि त्यांनी असं काय म्हणतो आपण त्याला, पाणी असं वर येतं ना, असं आलेलं आहे. त्या तरंगलेल्या नाही आहेत वाल्मिकी रामायणात. म्हणजे राम नाम लिहून त्या आता भक्तीमध्ये काही शक्य आहे. आता असं आहे ना की थोडंसं असं होतं की तुम्हाला अनुभव, म्हणजे आता समजा तुम्हाला देवदर्शन झालं तर ते खोटं मानायचं का? खोटं नाही मानायचं, तो तुमचा अनुभव आहे. पण ते प्रत्यक्ष, म्हणजे आपल्या दर्शनशास्त्रामध्ये तो प्रत्यक्ष अनुभव आहे, पण त्याच्यामुळे त्याच्यावरचा निष्कर्ष खरा मानायची गरज नाही. तर ते कोणतरी म्हणालं की नाही, मी म्हणजे एखाद्या माणसाने मी राम लिहून दगड टाकला, आत्ताही करतात लोक. आपण नाही का ब्रिक्स वगैरे पाठवल्या होत्या, ते खरंच आहे ना. पण त्याच्यामुळे म्हणून तसं झालं असं मानायची गरज नाही. उलट असा पुरावा आहे की तसं झालं नाही. असा वाल्मिकी रामायणात आहे ना, त्या शेळ्या त्यांनी टाकल्या आणि पाणी वर उडालं. अशा कुठल्या पुरातत्वीय घटना आहेत का की ज्यांचे संदर्भ रामायण महाभारतामध्ये मिळतात? म्हणजे रामायणाच्या आधीचे म्हणताय? रामायणाच्या अर्थातच आपण महाभारतातून सुरुवात करू. आत्ता आपण काहीतरी गोष्टी बोलताना आपण नाही का नेहमी युधिष्ठिराचा उल्लेख करतो, नरोवा कुंजरो, आता मी म्हटलं असं सहज आपण म्हणतो. द्रौपदीचे आपण हे देतो, पांडवांचे वर्णन देतो, दुःशासनासारखं वागू नकोस म्हणतो, बरोबर. हे ज्या सहजतेनं आपण म्हणतो ना, त्याच सहजतेनं 7500 वर्षापूर्वी महाभारतातली लोक 14,000 वर्षापूर्वी झालेल्या रामायणातल्या घटनेचा सहजपणे उल्लेख करतात. म्हणजे महाभारतामध्ये 3दा रामोपाख्यान येतं, पण ते अगदी बाजूला ठेवू आपण. पण युद्ध करताना इकडला एक बाजूचा योद्धा त्याला बाण मारण्यापूर्वी असं म्हणतो की जसं लक्ष्मणानं इंद्रजिताला लोळवलं तसं मी आता तुला लोळवतो. अशी सहज सहज वाक्य येतात. हे महाभारतामध्ये होतं. आणि रामायणामध्ये सगळे मागच्या घटना येतात. म्हणजे रामायणामध्ये ज्या घटना येतात ना, त्यात रामायणाच्या आधीच्या 60,000 वर्षापूर्वीच्या घटना येतात. कुठल्या कुठल्या घटना तुम्ही सांगू शकता? आपण ॲस्ट्रॉनॉमीतली घेऊ. तुम्ही मला विषय सांगा, त्यातली मी तुम्हाला घटना सांगेन. ॲस्ट्रॉनॉमी घेऊ, खगोलशास्त्र. हनुमान जेव्हा मला वाटतं किष्किंधाकांडात येतं, ते किष्किंधाकांडाच्या शेवटीला हनुमान आता उड्डाण करणार महेंद्र पर्वतावरून आणि लंकेकडे जाणार. तो त्या इतर वानरांना सांगतोय की आता मी कसं, आता सगळं तयार होतोय, झाडं हलतायत वगैरे, म्हणजे ते पॅराग्लायडिंग काय असेल ते असेल, आपल्याला माहिती नाही. आता ते आपल्याला वर्णनं नाहीत, कारण रामायण हे काही टेक्नॉलॉजी मॅन्युअल नाही आहे. बरोबर. पण तो जो उड्डाण करतोय तेव्हा तो म्हणतोय की भविष्यती म्हणजे आता, म्हणजे आता मी पुढे करणार, फ्युचर, इमिजिएट फ्युचर असं आहे. भविष्यती इमे पंथा स्वाती इव अंबरे, असं तो म्हणतो की जसं आकाशामध्ये स्वाती नक्षत्र प्रवास करतं. आता नक्षत्र म्हणजे न क्षरती ती नक्षत्र, जे हलतच नाही, पण हनुमान म्हणतोय ते जसं नक्षत्र प्रवास करतं तसं उड्डाण करून मी लंकेला जाणार आहे. आता ह्याचा अर्थ काय? आपल्या 27 नक्षत्रामध्ये सगळ्यात जास्त हलणारं नक्षत्र म्हणजे स्वाती. म्हणजे ते लक्षात घ्या, ते हनुमानाला माहीत होतं. पण तेवढंच नाही, आपण 14,000 वर्षापूर्वीची गोष्ट आपण आता डिस्कस करतोय, पण हनुमानाला हे माहीत होतं की आधी कितीपासून ते हलतंय. म्हणजे ती जी मेमरी आहे ना, म्हणजे कल्चरल मेमरी, ती सुद्धा त्याला माहीत आहे. कारण तेव्हा ते त्याच्या काळामध्ये, त्याच्या 100 वर्षामध्ये ते अजिबातच हलत नाही आहे. बरोबर. पण तो म्हणतोय की जसं इव स्वाती इव अंबरे तसं करतोय. आणि आत्ताचं तुम्ही आधुनिक खगोलशास्त्र, त्याच्याकरता आपल्या लोकांना जर असेल तर नासा वगैरे असं म्हणू शकतो, गरज नाही नासाची. आधुनिक खगोलशास्त्राचा वापर केला तर आपल्याला कळतं आत्ता जे स्वाती नक्षत्र आहे, म्हणजे ते सूर्याच्या मार्गातच असायला पाहिजे जवळपास, नाही तर उपयोग नाही त्याचा. ते 60,000 वर्ष तुम्ही मागे गेलात तर तो ध्रुव तारा होता. नक्षत्र असूच शकत नाही ते. त्याच्यावरही तुम्हाला म्हणजे लोकांना मजा आवडेल म्हणून सांगतो. त्याचं आपल्या इतर ग्रंथातलं जे नाव आहे ना, म्हणजे तुम्ही म्हणाल हे आता तुम्ही कल्पना केली का, म्हणजे 2 नुसते पॉईंट्स जोडले का, तसं नाही. इतके डिटेल्स रेफरन्सेस आहेत. तैत्तिरीय संहिता जर तुम्ही गेलात, तैत्तिरीय ब्राह्मण गेलात, ओके, किंवा आपस्तंभीय गृह्यसूत्र गेलात, ह्या आपले जे वेगळे ग्रंथ आहेत, तैत्तिरीय संहितेमध्ये त्या स्वाती नक्षत्राला निष्ठ्याम असं नाव आहे. आणि संस्कृतमध्ये निष्ठ्यामचा अर्थ ट्रॅव्हलर किंवा फॉरेनर. नक्षत्र प्रवास करत नाही, पण स्वाती प्रवास करतं. बरोबर. आणि इतकं की ती स्मृती आपल्या लक्षात राहावी, म्हणजे सामान्य लोकांच्या सुद्धा लक्षात राहावी, म्हणून त्याला काय म्हटलं माहिती आहे का, की ज्या पित्याला असं वाटतं की आपल्या मुलीचं लग्न झाल्यानंतर ती सुखात नांदावी, म्हणजे परत यायची वेळ येऊ नये,
त्याला असं दिलेलं आहे की त्याने आपल्या मुलीचं लग्न स्वाती नक्षत्रावर करून द्यावं. वा. म्हणजे त्या एका शब्दामध्ये 60,000 वर्षाचा खगोलशास्त्रीय भारताचा इतिहास त्या एका शब्दात आहे, जर तुम्हाला त्याचा अर्थ कळला तर. आता पुढचं मी विचारतो इतिहासाचं. आता आपलं हे झालं ज्योतिषमय खगोलशास्त्र झालं, आता इतिहासाचे संदर्भ. नाही, त्या इतिहासात मला एक विज्ञान सांगा, म्हणजे कोणतंही विज्ञान सांगा. म्हणजे आपण जिओलॉजी म्हणूया, जिओलॉजी, किंवा आता आपलं संस्कृती म्हणजे जिओलॉजी तुम्हाला सांगतो, किंवा पॅलिएंटॉलॉजी, जिओलॉजी किंवा आर्किओलॉजी म्हणूया आपण. आर्किओलॉजी घेऊ समजा. जेव्हा हनुमान लंकेमध्ये जातो आणि तो रावणाचा पॅलेस बघतो, तेव्हा रावणाचा जो पॅलेस आहे ना, तो सैनिकांनी तर सुरक्षित केलेलाच आहे, राजाच आहे तो. आणि तिथे पुष्पक विमान पण आहे बाय द वे. पुष्पक विमानावर आपण बोलू, कारण लोकांना असं वाटतं पुष्पक विमान म्हणजे बापरे, असं आता काय करणार, आता काय उत्तर देणार, असं सुंदर उत्तर आहे त्याचं. तर ते जे पुष्पक विमान आणि त्याचा जो राजवाडा आहे, त्याला जे संरक्षण सैनिक आहेत, पण 4 सुळ्यांचे हत्ती पण तिथे उभे आहेत असं वर्णन आहे. आज आत्ताच्या मागच्या काय 1000-2000 वर्षात सुद्धा कुणालाही 4 सुळ्यांच्या हत्तींचं वर्णन माहीत नाही. आता हा आर्किओलॉजी आणि पॅलिएंटॉलॉजीचा विषय आहे. तर आता मागच्या म्हणजे डार्विन नंतरच्या मागच्या 150-200 वर्षामध्ये जे बरंच उत्खनन सगळीकडे झालं, त्याच्यामध्ये 4 सुळ्यांच्या हत्तीच्या अनेक स्पीसीज जगामध्ये होत्या असं वर्णन आहे. आणि त्या केव्हापासून होत्या? आता 9 मिलियन वर्ष म्हणजे 9 मिलियन वर्षापासून त्या होत्या. मग लगेच लोक चुकीचं म्हणजे तंत्रयुक्ती आहे ना किंवा तर्कशास्त्र हे चुकीचं कसं याचे उदाहरण देतो, कारण आपल्यामध्ये तशा गैरसमजुती आहेत. असं कितीतरी तुम्हाला इंटरनेटवर मिळेल की ते 4 दातांचे म्हणजे 4 टस्कचे एलिफंट हे 9 मिलियन वर्षापूर्वी होते, आणि मग कोणतरी माणूस गाढवपणा करतो आणि म्हणतो की म्हणून रामायण 9 मिलियन वर्षापूर्वी झालं. ह्याच्यासारखं गाढवपणा नाही, ह्याच्यामध्ये तर्कदुष्ट आहे हा प्रकार. कारण ते तेव्हा होते, पण ते 9000 BC पर्यंत म्हणजे 11,000 वर्षापर्यंत पण होते, ज्याला आपण यंगर ड्रायस म्हणतो. त्या काळामध्ये ते नष्ट झाले. आणि मग आता ह्याच्यामुळे ते रामायण झालं का नाही सांगता येत, पण बाकीच्या पुराव्यामुळे आपल्याला कळलं 12,209 मध्ये झालं. आणि आता ह्या पॅलिएंटॉलॉजीमुळे आपल्याला कळतं की तेव्हा 4 सुळ्यांचे हत्ती होते, म्हणजे तो पूरक पुरावा झाला. त्याच्यामुळे आपला विश्वास वाढत जातो. एखादी गोष्ट योगायोग असेल, आणखी दुसरी योगायोग असेल, तिसरी, चौथी, 5वी, केव्हा तरी असं वाटलं पाहिजे ना की नाही ह्याच्यात काहीतरी बरोबर तथ्य आहे. म्हणजे आपला तो शोलेचा आठवा की कॉईन घेऊन आपण असं उडवतोय, राईट? तो माहिती आहे ना, दोन्ही बाजूला ते काय म्हणायचं त्याला, हेड और टेल असं करत झालं. 1000 वेळा हेड अँड टेल करताना प्रत्येक वेळी हेड जर आलं तर तुम्हाला एक थोडा तरी झालं पाहिजे की काहीतरी याच्यात आहे का नाही असं होऊ शकतं, असं मला उत्तरं देतात लोक स्टॅटिस्टिक्सवाले की असं होऊ शकेल. म्हटलं तुला नाही स्टॅटिस्टिक्स कळत. तर तसं आहे. तर ते तुम्हाला हा पुरावा झाला जिओलॉजीचा. कोणताही विचार, आता लिंग्विस्टिक्सचा नाही सांगता येणार. म्हणजे काय, तुम्ही जर प्रश्न फॉर्म्युलेट केलात तर मी सांगेन लिंग्विस्टिक्स बद्दल काय म्हणायचं. म्हणजे रामायणाची भाषा आणि महाभारताची भाषा ही कितपत वेगळी पडते? भरपूर वेगळी आहे. पण भरपूर वेगळी म्हणजे एका अर्थानं खूप वेगळी आहे, एका अर्थानं खूप काहीच नाही. उदाहरणार्थ आपल्याला आत्ता मराठी माणसाला रामायण वाचलं तर जास्त कळेल महाभारतापेक्षा. महाभारताचं संस्कृती थोडंसं जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. रामायण, आता माझा संस्कृत ग्रामर हा काही माझा विषय नाही, काहीच येत नाही मला, पण मी सेल्स पर्सन असल्यामुळे कशावरही बोलू शकतो. पण त्याच्या जर तुम्ही बघायला गेला तर त्याचे जे प्रत्ययवित्त आहेत ना ते फार सिम्प्लिस्टिक आहेत रामायणातले कम्पेअर टू महाभारत. तर तो फरक आहे. रामायणातल्या ज्या घटना आहेत किंवा रामायणातले काय म्हणूया आपण त्याला, लोकांच्या समजुती म्हणूया. म्हणजे पटकन कोणत्या देवाची पूजा करतो, रामायणामध्ये पटकन गणपतीची पूजा येत नाही, म्हणजे येतच नाही. आता ऋग्वेदात आहे म्हणजे हे म्हणून, पण येत नाही. तिथे सगळे तुम्हाला प्रत्येक वेळी इंद्र, बरोबर, हां, म्हणजे सगळे ज्या ऋग्वेदिक देवता आहेत त्यांची जास्त तुम्हाला स्तुती करताना मिळेल. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला कळतं की ते जुनं आहे त्याच्यामध्ये. बरोबर. वेळेस महाभारतामध्ये जरी गणपती आला नाही, म्हणजे लिहिणारा गणपती आहे, तर बाकीच्या ज्या विष्णू, शिव ह्या देवता येतात. एक आता आला विषय म्हणून सांगतो की इंद्र आणि विष्णू ह्याच्यामध्ये जर तुम्ही रामायणात गेलात तर इंद्र मोठा, विष्णू छोटा. म्हणजे राम आणि लक्ष्मण जात आहेत, त्यांची तुलना करताना असं येतं की ते इंद्र आणि विष्णू सारखे जात होते, कारण तो ऋग्वेदाचा प्रभाव आहे तिथे, म्हणून इंद्र हा त्यावेळेचा मोठा आहे. आणि महाभारतात म्हणजे सगळ्या बाकीच्या देवता सगळे येतात. हा, महाभारतात इंद्र आहे पण तो कमी आहे, बराच कमी आहे, कारण काळ पण बऱ्यापैकी पुढे जातो तोपर्यंत देवता. गुढीपाडव्याबद्दल तुम्ही सांगत होता. हा, गुढीपाडवा असं मी शब्द म्हटलं म्हणजे आणखी पुरावा काय असं म्हणून विचार करत होतो. गुढीपाडवा असं मला म्हणायचं आहे की आपण आता गुढीपाडवा हा फक्त मराठी लोकांचा सण म्हटलं जातं. आता सिमिलर साजरा करतात. उगादी म्हणून जर तुम्ही आंध्र प्रदेश आणि कर्नाटक गेलात तर उगादी म्हणतात आणि असं साजरा करतात. बॉर्डरवाले तर ते गुढी वगैरे सगळंच करतात.
ह्याची वर्णनं गुढीपाडवा म्हणून नाही, पण रामायणामध्ये आहेत. हां, आणि रामायणाच्या आधीचाही येतो, पण रामायणामध्ये नक्की तो 14,000 वर्ष जुनी परंपरा हे आपण अगदी सिद्ध करू शकतो, नो इफ्स नो बट्स. उदाहरणार्थ, आणि तो केव्हा साजरा करत होते हे सुद्धा इंटरेस्टिंग आहे. वसंत ऋतूतच साजरा करत होते. म्हणजे आता आपली वसंत ऋतूची सुरुवात होते तेव्हाही तसंच करत होते, पण रामायणाच्या वेळी वसंत ऋतूचा महिना चैत्र वैशाख नाही आहे, भाद्रपद अश्विन किंवा अश्विन कार्तिक असा तो काळ आहे. त्याचं वर्णन येतं. त्याला इंद्रध्वज असं म्हटलेलं आहे, आणि असं म्हटलेलं आहे की अश्विन पौर्णिमेला, ते आता बदलू शकतं, म्हणजे प्रतिपदा वर्सेस पौर्णिमा बदलू शकतं. अश्विन पौर्णिमेला तो ध्वज तो संपत असे, तो सेरिमनी, आणि तो असंच गुढीचंच वर्णन आहे त्याचं, की असा उंच जो असा ध्वज केलेला आहे तो त्या दिवशी काढायचा. अशी वर्णन आहेत. आणि कितीतरी, म्हणजे सगळ्या उपमा देताना कॅज्युअली वापरलेलं आहे ते. युद्ध होताना, मातीत मलिन होताना, वाली आणि सुग्रीवाचं युद्ध होताना वाली कसा पडला रामानं बाण मारल्यावर, तर तो जो इंद्रध्वजाचा जो ध्वज असतो तो जसा अश्विन पौर्णिमेला खाली पडतो तसा तो खाली पडला, अशी वर्णन आहेत. फास्ट फॉरवर्ड आपण महाभारतामध्ये करूया. महाभारतामध्ये अगदी वर्णन आहे की त्या गुढीपाडव्याशी आणखी मॅच होतं, की संवत्सर संपलेलं आहे, म्हणजे वर्ष संपलेलं आहे, ते वसंत ऋतूमध्येच संपतं, म्हणजे जे सोलार इयर आहे ते वसंत ऋतूतच संपतं. त्याच्यानंतर आता संवत्सर संपलं म्हणजे नवीन सुरू झालं, बरोबर. तर ते असं लिहिलेलं आहे लिटरली वर्णन, की जाऊन कळकाची काठी घेऊन या, त्याच्यावर त्याला हे बांधा, त्याचं सगळं हे म्हणजे काय म्हणूया सुशोभित करा, आणि जुनं वर्ष संपलं आणि नवीन वर्ष सुरू झालं याचं सेलिब्रेट करा. त्याचं जर तुम्ही वर्णन वाचलं माझ्या ब्लॉग्सवर सुद्धा आहे, तर तुम्हाला गुढीपाडव्याची तयारी कशी करायची हे कळेल. थोडासा प्रश्न वेगळा घेतो आपल्या बाकीच्या दर्शकांसाठी सुद्धा जे बघतायत. तुम्ही अगदी आपल्या पहिल्या प्रश्नापासून म्हणता की हे त्या काळात आधी होतं, म्हणजे शरदामध्ये होतं, म्हणजे हे बदलतं म्हणजे नक्की काय होतं थोडं सिंपल करून सांगा. बरोबर, प्रयत्न करतो. आपण प्रत्यक्ष एक उदाहरण घेऊया, म्हणजे ते लोकांना त्या गोष्टी माहीत असल्यामुळे समजायला कदाचित सोपं होईल. 360 डिग्री आहे, पृथ्वी आपण मध्ये आहे आणि सूर्य आपल्या भोवती फिरतो. खरा तो फिरत नाही, खरं पृथ्वी फिरते, पण आपल्या ह्याच्याकरता पृथ्वीमध्ये आहे, कारण आपण पृथ्वीवर आहोत, पृथ्वी सेंट्रिक सगळं. तर सूर्य आपल्याला दिसतो ना, एक तर रोज 24 तासामध्ये असा दिसतो, त्याला नाही मी म्हणत आहे, पण तो जो मागचा जो नक्षत्र जी सर्कल आहे ना, त्याच्यामध्ये तो प्रत्येक दिवशी साधारण 1 डिग्रीनं पुढे पुढे जातो आणि तो 1 वर्षामध्ये कंप्लीट करतो. ही जी रचना आहे ना, तर त्याच्यामध्ये आपल्या पृथ्वीवरून बघताना सूर्याच्या मागचं नक्षत्र काय, आत्ता जेव्हा चैत्र महिना म्हणजे आत्ता जेव्हा वसंत ऋतू आला तेव्हा मागचं नक्षत्र काय, हे आजचं जे नक्षत्र आहे ना ते बदलत राहतं. त्याचं सोपं गणित असं आहे की हे जे नक्षत्रामधून जो सूर्याची जी परिस्थिती आहे ती 26,000 वर्षामध्ये एक पूर्ण सर्कल कंप्लीट करतं. आणि मराठी महिना म्हणजे आपलं चैत्र वैशाख ज्येष्ठ आपण कसे ठरवतो, पौर्णिमा जेव्हा येते म्हणजे बरोबर सूर्याच्या विरुद्ध 180 डिग्री, त्याच्या मागे नक्षत्र कोणतं आहे त्याच्यावरून आपण ते महिन्याचं नाव ठरवतो. म्हणजे चैत्र महिन्यामध्ये तुम्ही पृथ्वीवरून बघितलं पूर्ण चंद्राकडे तर त्याच्या जवळपास चित्राचं नक्षत्र असतं, म्हणून चैत्र महिना म्हणतो. आता सूर्याची पोझिशनच वसंत ऋतूतली बदलते, तर पौर्णिमेच्या चंद्राची पण बदलणार, त्यामुळे तो महिना बदलत जातो. म्हणजे महिन्याला आपण चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ असंच म्हणणार, कारण पौर्णिमेचा चंद्राच्या मागे नक्षत्र काय, पण तो कोणत्या वेळी तो महिना येतो हे बदलत जातं. त्याचं एक सोपं उदाहरण म्हणून सांगतो, सगळ्यांना साधारण कळेल असं वाटतं मला. गीता जयंती, तुमची परीक्षा घेत नाही, पण गीता जयंती आपण केव्हा साजरा करतो, म्हणजे मराठी महिना कोणता असतो? नोव्हेंबर. तो इंग्लिश महिना झाला, नोव्हेंबर डिसेंबर. मराठी महिना मी सांगतो, उत्तर देतो. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी याला आपण गीता जयंती म्हणतो. का करतो? कारण त्या दिवशी कृष्णानं अर्जुनाला सांगितली असा त्याचा अर्थ झाला ना, म्हणजे मार्गशीर्षात सांगितली, एवढं पुरेसं आहे. बरोबर. आता मार्गशीर्ष आत्ता डिसेंबरमध्येच येतो, म्हणजे तो विंटर सोल्स्टिस म्हणजे उत्तरायणाच्या वेळीच येतो. आता जर महाभारतात गेला तर महाभारताचं युद्ध मार्गशीर्षात झालं, त्याच्यानंतर भीष्म 10व्या दिवशी पडले आणि महाभारत सांगतं ते 3 महिन्यापेक्षा जास्त म्हणजे 105 दिवस किंवा 95 दिवसापेक्षा जास्त ते शरशय्येवर होते. म्हणजे आत्ताचा जो मार्गशीर्ष आहे ना तिथून आपल्याला त्याला दूर आणावं लागेल, कारण आत्ता जर झालं असतं महाभारत युद्ध तर भीष्म म्हणतील चला उत्तरायण आलं मी निघालो, 95 दिवस शरशय्येवर राहायची गरजच नाही. पण महाभारत सांगतो ते 95 दिवसापेक्षा जास्त शरशय्येवर होते. तर तो आत्ताचा मार्गशीर्ष जो डिसेंबरमध्ये जो कोइन्साइड होतो ना, तो जर तुम्ही असा महाभारताच्या काळात गेला तो असं मागे 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 आणत तो तुम्हाला सप्टेंबरमध्ये आणावा लागतो. त्याला आपण संपात चलन म्हणतो, बऱ्याच नावाने जातो. त्यामुळेच आपल्याला हा आता जो मी तारखा काढल्या त्यामुळेच त्या तारखा काढता येतात. आता थोडंसं जर आपण भौतिकदृष्ट्या बघितलं तर आपण रामसेतू बद्दल बोललो, तसंच महाभारत आणि रामायण सुद्धा
त्या जागा, ती भौगोलिक स्थानं आजही त्या वर्णन केलेल्या प्रमाणेच आहेत अशी कुठली ठिकाणं सापडतात? चित्रकूट, हम्म. प्रयागराज, नाशिक म्हणजे पंचवटी, काय प्रयागराजचं काय वर्णन आहे? अशी 4-5 वर्णन आहेत. म्हणजे गंगा यमुनाचा संगम इतका प्रसिद्ध आहे, म्हणजे कुंभकर्णाला सुद्धा तो माहित आहे. बर. कुंभकर्णाचं काय आहे सर? कारण तो खूप इंटरेस्टिंग आहे की त्याला तो इतके महिने झोपायचा, मग त्याला उठवायला हे सगळं लागायचं. सांगायच्या आधी मी तुम्हाला दुसरं सांगतो. आता तुम्ही कुंभकर्ण म्हटलं, तुम्ही कुंभकर्णाचं काय म्हणालात? एकदम, हा. रामायण महाभारत, आता आपण विकिपीडिया जातो किंवा इंटरनेट जातो किंवा विकिपीडिया, आणि आपण काय म्हणतो की विकिपीडियाचं वाचताना आपल्या लक्षात येतं की त्याला असं तो कलर बदललेला असतो आणि अंडरलाईन असते. म्हणजे काय? हायपरलिंक झाली. इतिहासाचा उद्देशच तो आहे की प्रत्येक गोष्ट त्यातली ही हायपरलिंक आहे. म्हणजे खरं तर ते विश्वामित्र राम लक्ष्मणाला घेऊन जातात आणि राम म्हणतो की हे काय, हे कोणाचा आश्रम? की चला अहिल्याचं हायपरलिंक सुरू झाली. तसं कुंभकर्णाचं आहे. आता कुंभकर्ण हे तसं सेकंडरी कॅरेक्टर आहे. कुंभकर्ण जे मेडिकल डॉक्टर असतील, म्हणजे वेगळ्या वेगळ्या पशातल्या, आयुर्वेदापासून ते होमिओपॅथी, म्हणून मी अनेक मेडिकल डॉक्टर असं म्हटलं, त्यांनी सगळ्यांनी कुंभकर्ण स्टडी करण्यासारखं आहे. आता आपल्याला अतिशयोक्ती वाटते की नाही 6 महिने आणि असं करून. मी तुम्हाला 2008ची गोष्ट सांगतो. मी त्यावेळी ते वेगळ्या कारणाकरता मी स्लीप मेडिसिनवर काम करत होतो. म्हणजे आयुर्वेद आणि अरोमाथेरपी, माझा फ्रेंच बिझनेस पार्टनर होता, म्हणजे अमेरिकेतली गोष्ट आहे. तर ते करताना मी सगळी स्लीपवरची पुस्तकं वाचत होतो आणि त्याच्यामध्ये एक असं केस स्टडी असते ना, तशी 14 वर्षाच्या मुलाचं केस स्टडी होतं. त्याला तसं एक विचित्र कंडिशन होती आणि ते वाचताना ना मला असं वाटलं की ही गोष्ट आपल्याला माहिती आहे आणि मला लक्षात येत नाही कुठे का असं वाटतंय. मग एकदम माझं असं क्लिक झालं की हे कुंभकर्णासारखं वाटतंय, कारण त्याचे 3-3 आठवडे तो झोपायचा. आता 6 महिने नव्हता झोपत, पण मी म्हटलं कसं आहे. मग त्याच्या सगळ्या केस होत्या. 14 वर्षाचा इस्रायलचा मुलगा होता तो. मग मी त्या सगळ्या कंडिशन लिहून काढल्या. त्याला नाव आहे क्लाइन लेविन सिंड्रोम. म्हणजे ते मागच्या 100 वर्षातलं नाव दिलेलं आहे. एक क्लाइन माणूस, एक लेविन. अमेरिकेतली किंवा वेस्टची लोक आहेत ना, ते क्रेडिट घ्यायला इतके रेडी असतात. पहिल्यांदा आधी नाव टाकायचं. ते आता आपल्याकडे कसं आलं माहिती आहे का, जे ते होर्ड्स लागतात ना, सगळ्यांचे फोटो असतात आणि असं असतं ना, ते असं आता आपल्याकडे हल्ली आलेलं आहे ते मागच्या काही 20 वर्षामध्ये. नावं घ्यायची. तो क्लाइन लेविन सिंड्रोम म्हणजे असं की त्या मुलाची कंडिशन. आता तुम्हाला मी विचारतो प्रश्न उलटा, की कुंभकर्णाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? ब्रॉड गोष्ट आहे, ब्रॉडली स्पीकिंग. की त्याला त्याच्या जिभेवर ज्यावेळेस त्याने वरदान मागे त्यावेळेस सरस्वती बसली आणि त्याने झोपेचं आणि तितकं डिटेल जाऊ नका. कुंभकर्ण म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? अत्यंत जाड ह्यूज असा तो राक्षस डोळ्यासमोर येतो. तो एकदा झोपला, भरपूर खायचा आणि खाल्ल्यानंतर झोपायचा आणि झोपल्यानंतर तो अनेक महिने झोपायचा आणि मग त्याला उठवायला वाद्य वाजवावी लागायची. ठीक आहे. आणि मग काय, आणखी काय? उठल्यावर भरपूर खायचा, खायचा प्यायचा. हे आपल्याला 2-3 गोष्टी माहिती आहे. शूर होता, हा बरोबर, वगैरे वगैरे. आता ह्या गोष्टी तर मी लिहून काढल्या, पण मी म्हटलं तो जो 14 वर्षाच्या मुलाची जी केस स्टडी होती त्याच्यात अनेक 10-12 गोष्टी होत्या, त्या मी सगळ्या लिहून काढल्या. मी वाल्मिकी रामायण वाचलं होतं, पण कुंभकर्णाच्या दृष्टीनं कधी वाचलं नव्हतं. मी परत मांडी ठोकून बसलो. आता बाकी सगळं विसरायचं, कुंभकर्णाचा प्रत्येक रेफरन्स करायचा. तर मी ते लिहिण्यापूर्वी मी हायपोथेसिस, माझं प्रमेय लिहून ठेवलं की मला असं वाटतं की कुंभकर्णाची स्थिती ही क्लाइन लेविन सिंड्रोम आहे. ती जर असेल तर आता मला पुरावा काय पाहिजे? म्हणजे हे झालं माझं हायपोथेसिस, पण आता मला पुरावा जाऊन तो टेस्ट करायचा आहे. तर म्हटलं ह्या ज्या 10 कंडिशन या 14 वर्षाच्या मुलाच्या आहेत, त्या सगळ्या किंवा त्यातल्या काही गुड नंबर अशा मला दिसल्या पाहिजेत. ते करू म्हणून मी तुम्हाला मुद्दाम विचारलं कुंभकर्णाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे. पण जसं त्याला आपण म्हणतो की हायपरसोमनिया म्हणजे खूप झोपणं, हायपरफेजिया म्हणजे खूप पिणं, असं म्हणजे पिणं म्हणजे ड्रिंकसुद्धा, म्हणजे ऑर्डिनरी ड्रिंकसुद्धा, म्हणजे ज्यूस म्हणूया असं सुद्धा, खाणंसुद्धा. पण त्याच्या पुढचं तुम्हाला अनेक गोष्टी माहिती नसतील, की मेंटल इम्बॅलन्स म्हणजे असं डिस्ट्रॅक्ट झाल्यासारखं, अशी ह्याची वर्णन असतात. त्याची वर्णन तुम्हाला वाल्मिकी रामायणात आहेत. नंतर हायपर सेक्स्युअलिटी. आता ह्याची तुम्हाला काय कुंभकर्णाची वर्णनं माहिती आहेत, पण तुम्ही वाल्मिकी रामायण वाचलं तर तो ऋषींच्या पत्नी पळवून नेत असे. हायपर सेक्स्युअलिटी. आणि त्याच्या पुढच्या इतक्या घटना आहेत त्या थोडं सांगतो, की खूप झोपणं. आता तुम्हाला 6 महिने झोपायचं माहिती आहे, बरोबर, पण तुम्हाला हे माहिती आहे का की ॲक्च्युअली क्लाइन लेविन सिंड्रोम मधली लोक एक्झॅक्ट त्यांची ड्युरेशन नसते. आपण सांगायला सांगतो की तो 6 महिने झोपतो. रावण सांगतोय, वाल्मिकी रामायणातलं वर्णन आहे की हा जो माणूस आहे झोपलेला आहे, त्यांची मीटिंग होते तेव्हा तो झोपलेलाच असतो. तो कधी 6, कधी 7, कधी 8, कधी 9, कधी 10 असे महिने झोपतो. आणि तो ब्रह्म राक्षसानं काहीतरी केल्यासारखं त्याची चित्रविचित्र परिस्थिती आहे. त्याची जी हायपर सेक्स्युअलिटी आहे त्याचं रावण वर्णन करतो. तो ग्राम्य सुखामध्ये मग्न असतो. बापरे. आणि कितीतरी फास्ट फॉरवर्ड करतो, हा विषय खूप मोठा होऊ देणे म्हणून.
त्याच्यानंतर आत्ताच्या करता महत्त्वाचं अजून एक लाईन लेव्हिन सिंड्रोमवर कोणताही उपाय नाही. तो राहिलं काय, पेशंट मॅनेजमेंट. आत्ताचं तुम्ही मुद्दाम जाऊन वाचून बघा नंतर की क्लाइन लेव्हिन सिंड्रोमचं पेशंट मॅनेजमेंट काय. तर असं असतं की त्याला नीट सुरक्षित जागा द्या, जिथे फार लाईट नसेल तशी जागा द्या. ते इरिटेट होतात म्हणून त्याला सुगंधी द्रव्य जरा एक फुलं ठेवा असं करून वगैरे. ते जेव्हा उठायची वेळ येईल त्यांची, उठायची वेळ म्हणजे ते 6 महिने झोपले म्हणजे ते झोपले नसतात. म्हणजे जे रेग्युलर आपल्याला शारीरिक क्रिया असतात त्याच्याकरता उठतात, पण ते झोपेतच करतात, परत जाऊन झोपतात असं आहे ते. आत्ताचे जो पेशंट्स आहेत आणि ते 6 महिने जो अजून आत्ता आपल्याला वर्षभर झोपलेला पेशंट माहिती आहे आपल्याला. बरं. म्हणजे 6 महिने काहीच नाही. तर ॲक्च्युअली मी हे पब्लिश केलेलं आहे आणि म्हणजे कॉन्फरन्समध्ये सुद्धा मेडिकलच्या केलेलं आहे. पण मी ते वाट बघत बसलो. मला 3 महिन्याची केस मिळाली 2015ला. पण आपले असे लोक आहेत, मी जर 3 महिन्याची केस केली तर म्हणतील पण तो 6 महिने झोपत होता. मग मी 18पर्यंत वाट बघितली, म्हणजे 18पर्यंत वाट बघावी लागली. मग एक मला केस स्टडी आला की तो वर्षभर झोपतो तो माणूस. आणि शेवटचं पेशंट मॅनेजमेंट म्हणून सांगतो की जे आत्ताचं जे वर्णन आहे की सुगंधी द्रव्य ठेवा, तो उठायच्या वेळी भरपूर अन्न रेडी ठेवा, पाणी पिण्याचं ठेवा, ड्रिंक्स ठेवा, सगळं करा. ही सगळी व्यवस्था रावणानं केली होती जशीच्या तशी. म्हणजे वातानुकूलित इक्विव्हॅलंट शब्द आहे तिथे. केवमध्ये त्याची खाली व्यवस्था केली होती. सुगंधी द्रव्य त्याच्यातून सर्क्युलेट होत होती. आणि म्हणूनच त्याला जेव्हा उठवायची वेळ आली युद्धाच्या वेळी, तर सगळ्यांना माहिती आहे त्याला उठवायच्या आधी अन्न तयार करून ठेवा. बरोबर. आणि हीच लोक ते जो एपिसोड नसतो तेव्हा अत्यंत बुद्धिमान आणि उत्तम वागतात. तेच कुंभकर्णाचं वर्णन आहे. कुंभकर्णाचा जो सल्ला आहे रावणाला, तो जर तुम्ही वाचलात, त्याला म्हटलेलं आहे धीर, म्हणजे बुद्धीचा, अत्यंत धीर बुद्धीचा, गंभीर बुद्धीचा, उत्तम अशी वर्णन आहेत. कुंभकर्ण झाला. त्याच्याच भाऊ रावणाबद्दल संक्षिप्त स्वरूपात सांगाल, त्याची भूमिका कशी वाटते रामायणामध्ये? अगदी साध्या भाषेत सांगायचं तर आपल्याला जी मुख्य व्यक्ती आहे, म्हणजे आपण काय म्हणतो मूवीमध्ये हिरो, त्याला आपल्या ह्याच्यात काय म्हणतो आपण, म्हणजे मराठीत काय म्हणायचं त्याला? नायक. नायकाचं वर्णन, म्हणजे वर्णन म्हणूया किंवा त्याची भूमिका ही सांगणं हा खरा उद्देश असतो. किंवा अगदी ब्रॉडर म्हटलं तर हिरोज जर्नी, म्हणजे जोसेफ कॅम्बलचं वाचलं असेल, हिरो विथ 1000 फेसेस. तर ते आपल्याला परत परत सांगायचा आपण प्रयत्न करतोय वेगवेगळ्या मुद्द्याने. बरोबर. तर नायकाची भूमिका जर स्पष्ट व्हायला हवी असेल तर खलनायकाचं भूमिका समजावी लागते. अगदीच. आणि मग ते कशातून? इतिहास तरी काही वेळा कल्पोकल्पित गोष्टी असू शकतात, पण इतिहासकारांचं कल्पोकल्पित करायचं नव्हतं. एम्बेलिशमेंट समजू शकतो आपण, तिथं कुठेही होते कोणत्याही गोष्टीची. मुरारबाजीचं युद्ध सांगताना असं होतं, असं तुम्ही ऐकलं की नाही माहीत नाही, आम्ही लहानपणी असं ऐकलेलं आहे. मुरारबाजी इतका शूर होता की दिलेर खानानं त्याचं बाण मारल्यानंतर, म्हणजे मान उडवल्यानंतर सुद्धा त्याच्या दोन्ही तलवारी चालत होत्या. आता आपल्याला ते फिजिकली ते पॉसिबल नाही असं माहिती आहे, पण ती एम्बेलिशमेंट कळू शकते. याच्यातून हे कळतं की मुरारबाजी हा फार शूर होता. हे जसं कळतं तशी एम्बेलिशमेंट असते. पण प्रत्यक्ष गोष्टी ह्या तशा आहेतच, म्हणजे जसं झालं तसंच. तर रावण हा अत्यंत शूर, अत्यंत विद्वान, म्हणजे त्याला जे 10 मुखं म्हटलेली आहेत ना, आता पॉलीग्लॉट, हनुमानसुद्धा पॉलीग्लॉट होता. म्हणजे पॉली म्हणजे मल्टी आणि ग्लॉट म्हणजे अक्षरशः जीभ किंवा माउथ असा असतं ना म्हणा. मग हनुमानाला 10 जिभा होत्या का? तर तसं नाही आहे, पण तो मल्टिपल भाषा बोलू शकत होता. हे कसं दाखवायचं? हे चित्रात हे वर्णन चित्रात करायचं तर कसं करा? तर 10 जिभा दाखवाल कदाचित. बरोबर. तसंच ते रावणाचं केलेलं आहे. नाहीतर जेव्हा हनुमान बघतो तेव्हा हनुमान रावणाचं वर्णन असंच करतो. तो आपल्या पलंगावर मोठा दिव्य म्हणजे शूर असा झोपलेला माणूस होता आणि 2 हात 2 पाय असलेला आणि 1 डोकं असलेलाच माणूस होता. प्रचंड शूर. तसंच रावण ही पोझिशन आहे. कारण रावणानं अनन्यरण्याबरोबर सुद्धा युद्ध केलेलं आहे, रामाचा पूर्वज, आणि तो अनेक मध्ये पिढ्या गेलेल्या आहेत. मग हे कसं काय? राम तर इकडे एवढी वर्ष 17 वर्ष जाऊन आणि 17 + 14 युद्ध करतोय, आणि मग तो कितीतरी वृद्ध असेल, तो वृद्ध दाखवलेला नाही आहे. तो एक आणखी वेगळा मुद्दा होईल. पण जसं आपण म्हणतो की प्रधानमंत्री, असं अमेरिकेच्या याच्यामध्ये असेल की 1955मध्ये सुद्धा की भारताचे प्रधानमंत्री आले आणि त्यांनी आम्हाला भेट दिली. आत्ता पण असेल भारताचे प्रधानमंत्री, नाव तेच, पण व्यक्ती त्याच्या मागची वेगळी आहे. आणि जनरली रॉयल्टीमध्ये तुम्ही बघायला गेलात, म्हणूनच ते इक्ष्वाकू वंशाचं म्हणतात ना, म्हणजे रघुकुल रीत सदा चली आई, त्यातले तुम्हाला वन आफ्टर अनदर तसेच वागताना दिसतात. ते एवढं महत्त्वाचं आहे त्यांच्याकरता, म्हणून तो वनवासात जातोय. म्हणून म्हणजे ते इतकं महत्त्वाचं आहे शब्द पाळणं, आणि म्हणून दशरथही शब्द पाळतोय. तर प्रचंड बुद्धिमान. राम जेव्हा पहिल्यांदा बघतो रावणाला, आणि विभीषणाने त्याचं वर्णन केलेलं आहे, तर रामसुद्धा त्याच्या तेजानं दिपून जातो असं वाल्मिकी रामायण सांगतो. रामाची भूमिका काय? रामाची भूमिका अगदी पहिलाच अध्याय वाचण्यासारखी आहे वाल्मिकी रामायणाची, की त्याच्या 16 गुणांचं वर्णन केलेलं आहे. आणि आपण मगाशी म्हटलं आपल्यापेक्षा जास्त गुण,
काय म्हणूया आत्यंतिक एकाग्र आणि आत्यंतिक म्हणजे एकाग्र म्हणजे फोकस आणि आत्यंतिक म्हणजे विपुलता अशा अर्थानं एखादा गुण आपल्याला जिथे दिसतो तिथे आपण त्याचं दैवत्व किंवा देवत्व मानतो. असा तो राम आहे. त्याचे 16 गुणांचं वर्णन आहे. त्यात आपण डिटेलमध्ये जाऊया नको. आपल्याला जे स्टँडर्ड जे दिसतात चांगले ती लिस्ट आहे आणि त्याचं वर्णन पूर्ण वाल्मिकी रामायणामध्ये आहे आणि ते तुम्ही वाचायला पाहिजे. म्हणजे लोकांना वाटतं अशी लिस्ट दिली तर काय, लिस्ट दिलीत ना झालं माझं काम. तसं नाही होत. ते आता आपली सेल्फ हेल्प बुक आपण म्हणतो, ते सेल्फ हेल्प बुक आता ते इतकी पुस्तकं म्हणजे असं म्हणतात ना 90 मिनिटामध्ये 500 पुस्तकं वाचा, तर ती लिस्ट देता येईल. अभयम, सत्व, संशुद्धी, ज्ञान, योग, व्यवस्थिती. पण काय करणार, त्यांना तुम्हाला कळलं पाहिजे ना त्याचं काय करायचं. स्टेटक्राफ्ट चाणक्याचं तुम्हाला प्रत्यक्ष प्रयत्नच करून तपस्या करून करावं लागतं. ते समजावं म्हणून वाल्मिकी रामायण लिहिलेलं आहे. पुढचं कृष्णाचं काय प्रश्न काय म्हणजे कृष्णाची भूमिका काय वाटते? कृष्णाची भूमिका म्हणजे आता बघा आपण रामराज्य म्हणतो, कृष्ण राज्य म्हणत नाही. पण कोणत्याही चांगल्या राज्याच्या मागे कृष्ण आहे तिथल्या याच्यामध्ये. म्हणजे नीती, कृष्ण नीती आपण म्हणू शकतो. आणि नीती आहे ती, अनिती नाही आहे. बरोबर. तुम्हाला असं कोणतंच आपल्याकडे तो वर्णन होतं की कृष्णानं मग असं का केलं, कृष्णानं तसं का केलं. ह्याचं उत्तर अरे सोपं उत्तर आहे. तुम्ही महाभारत वाचा. प्रत्येक वेळी कृष्णाला असा प्रश्न विचारल्यानंतर कृष्णाने त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि ते असं काहीतरी जस्टिफाय करून असं नाही दिलेलं. पूर्ण धर्माची प्रिन्सिपल्स वापरून. नाही तर भीष्म कशाला, सगळे त्याला म्हणतात की बाबा रे तूच असं जे ज्यांना लोकांना विदूर म्हणतोय ते काय मूर्ख आहेत का लोक. ते समजण्याकरता काय आपलं प्रिपरेशन पाहिजे. असं आहे तुम्ही एखादं आता समजा आता आपण जाऊन बसलो क्वांटम मेकॅनिक्सच्या अंडरग्रॅड क्लासमध्ये, मी घेतलेले आहेत अर्ली 90sमध्ये कॅलिफोर्निया. जायचं बसायचं काही कळायचंच नाही काय बोलतायत वगैरे. सो तो जरी माणूस हुशार असला तरी तुमची योग्यता पाहिजे ना. आणि ती योग्यता कशी होते तर पारायणानं होते. आपल्याकडे पारायणं होतात त्याचे बरेच वेळा आपण काय म्हणूया विनोदानं म्हणतो की परत परत तेच तेच वाचण्यात काय हशील आहे. पण पारायणानं मी तुम्हाला सांगतो माझा अनुभव आहे. पारायणं तुम्ही जेव्हा करता तुम्हाला ती भाषा जरी येत नसली ना, आणि सगळ्या भाषांच्या बाबतीत उपलब्ध आहे, ते पारायणं करत गेलात की तुम्हाला आपोआप भाषा समजायला लागते. म्हणजे रामरक्षेचा माझा अनुभव आहे. रामरक्षा तशी सोपी आहे पण मी लहानपणी शिकलो, ते म्हणायला लागलो आणि त्याच्यानंतर रामरक्षेचा अर्थ मला कोणत्याही संस्कृतची डिक्शनरी न उघडता सगळा कळलेला आहे. क्या बात. राक्षसांबद्दल? राक्षस म्हणजे सुद्धा आपण कसे दाखवतो चित्रामध्ये, शिंग वगैरे असतात त्यांना आणि असं वगैरे, तसं काही नाही. ते आतल्या त्यांच्या जी मनोवृत्ती आहे ना, आणि सगळ्या राक्षसांची सुद्धा तशी नाही. आता विभीषण पण राक्षसच होता. आतली जी किंवा कुंभकर्ण सुद्धा चांगला सल्ला देतो, पण कुंभकर्ण हे म्हणतो त्या रावणाला की मी तुझा भाऊ आहे, तू करतोस ते चुकीचं केलंस पण तरी मी तुझ्या बाजूनं लढेन आणि मला माहिती आहे म्हणजे त्याच्यामध्ये माझा मृत्यू होईल. जसं कर्ण म्हणतोय महाभारतामध्ये किंवा विकर्ण म्हणतोय, अशी पद्धती आहे. काय प्रश्न होता तुमचा? राक्षस. राक्षस हे राक्षस आपल्यासारखेच होते. म्हणजे मी असं मजेनं सांगतो, वानर म्हणजे कोण तुमचा पुढचाही प्रश्न असेल तर वानर म्हणजे मी विनोदानं सांगतो. माझा डॉक्टर शिवशास्त्री म्हणून मेडिकल माणूस आहे, तो माझा मित्र आहे, बरोबर आम्ही खूप संशोधन करतो. तर ते लोक असं विचारतात की सर जरा निलेशजी सांगा ते वानर कसे होते. मी म्हटलं माझा डॉक्टर शिवशास्त्री मित्र माहिती आहे का, बंगलोरचा आहे तो, माहिती आहे का. ते म्हटलं हाय बघितलेत. म्हटलं त्याच्यासारखे दिसत होते. म्हणजे असं आहे की हम्पी बेल्लारी म्हणजे कर्नाटक, तिथली त्याचे कॅपिटल. फार सुंदर वर्णन आहेत की जसे सीख आपण म्हणूया, तर सीख म्हणजे कोण, ओरिजिनली जाट आणि त्या एरियातली लोक ना, पंजाब, हरियाणा, राजस्थान, आणि ते विशेष आपल्या फॅमिलीतला पहिला पुत्र हे धर्मरक्षणाकरता द्यायचे. ही स्टोरी आहे त्यांची. आता त्यातल्याही काही लोकांना ते गोंधळ घालतात, तो सोडून द्या. तर तो जसा जातो तशी वाल्मिकी रामायणात वर्णन आहेत की जे वानर आलेले आहेत ते वेगवेगळ्या वर्णातून आलेले आहेत. म्हणजे त्यातले काही ब्रह्मर्षींचे पुत्र आहेत, काही राजर्षींचे पुत्र आहेत, ती माणसंच आहेत. मग ते वर मुखवटा घालतायत. जसं तुम्ही पापा न्यू गिनीमध्ये गेलात किंवा अमेरिकेमध्ये जे नेटिव्ह इंडियन आपण ज्यांना म्हणतो त्याचं, तर ते वेगळे प्रत्येक त्यांचं कळायला पाहिजे ना. म्हणते फेदर्स कसं घालतात ह्याचंसुद्धा डिझाईन आहे. तुम्ही ॲमेझॉनमध्ये गेला तर झोए ट्राईब आहे ना, ते काय करतात म्हणजे कुठच्या लेवलला लोक जाऊ शकतात ते बघा. तर मासचं आश्चर्य वाटायला नको तुम्हाला, शेपटी लावली ह्याचंही आश्चर्य वाटायला नको. झोए ट्राईब आत्ता जे आहेत आत्ताचे, आणि ते इथे आपलं म्हणजे ह्याच्यामध्ये भोग पाडतात वरून तोंडातून, आणि तिथे एक पर्टिक्युलर एक विशेष प्रकारचं जे झाड आहे त्याचं असं ते खुंटी घेतात, असे आपली वीट असते ना, ते आपलं विटी दांडूतली असते तसं ते असं करतात आणि ते इथून वरून असं आत घालतात. रोज सकाळी नदीत जाऊन ते धुतात, परत ते असं करतात. तर ते घातलं म्हणजे आपल्याला कळतं की हा झोए ट्राईबचा माणूस आहे. तसे तुम्ही इंडोनेशियामध्ये तुम्हाला मिळतात, त्या प्रत्येक ट्राईबचा आपला एक वेश गणभूषा आहे. तसंच नुसतं वानर नाही, वानर, वृक्ष आणि आपला जो जटायू कोण होता, गृध.
हे सगळे ह्युमन बिंग्स आहेत. जटायू म्हणतो मी दशरथाचा उत्तम मित्र आहे आणि बोलतायत ते. पण मग हे संदर्भ येतात की ते मास्क लावायचे नाही, तसं डायरेक्ट संदर्भ येत नाही, पण इनडायरेक्ट येतात. उदाहरणार्थ जेव्हा राम लक्ष्मण येत आहेत आणि त्यांना दुरून दिसतात गंधमादन का जो कोण पर्वत असेल, माझं नाव चुकीचं सांगत असेल, सुग्रीव आणि हनुमान आहेत. तर सुग्रीव हनुमानाला सांगतो की त्यांना जाऊन तू भेट, आणि तो म्हणतो की वानर रूपात जाऊ नकोस, मानव रूपातच जा, नॉर्मल रूपात जा, असं तो म्हणतो, मानव रूपात. तसंच आणखी एक रेफरन्स समजा घेऊया आपण, की युद्ध जेव्हा होतं आहे तेव्हा भगवान राम ते आपल्या सगळ्या वानर सैन्याला सांगतायत की ही फक्त जी लोक आहेत म्हणजे लक्ष्मण, मी, विभीषण, आणखी कोणी असेल तर हेच फक्त आम्ही मनुष्य वेशामध्ये राहू, तुम्ही सगळ्यांनी वानर रूपात लढायचं आहे. आणि का? तर तो म्हणतो त्यामुळे, आता ह्याच्यात सुद्धा खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा, त्यामुळे शत्रू कोण आणि मित्र कोण हे आपल्याला कळता येईल. म्हणजे शत्रू पण माणसासारखंच होतं ना, राक्षस सुद्धा, पण तुम्ही वानराचं मांस घालून लढा. रामायण आणि महाभारतातले असे प्रसंग जे आज चुकीचे सांगितले जातात किंवा सिरियल आणि ह्याच्यामध्ये दाखवले जातात. द्रौपदी वस्त्रहरणामध्ये द्रौपदीला दुःशासनानं दरबारामध्ये म्हणजे त्या ह्याच्यामध्ये आणलं इथपर्यंतचं खरं आहे. दुर्योधनाने ते वस्त्रओढ सांगितलं हेही खरं आहे. दुःशासन वस्त्रओढायला उठला हेही खरं आहे. पण याच्यानंतर हजारो वस्त्र आली आणि त्याचा ढीग पडला हे काही खरं नाही. तो हे ब्रह्मास्त्र म्हणजे अक्षरशः सृष्टी संपेल एवढी शक्ती असलेलं आहे. ते नक्की काय आहे? आता आज अर्जुन मारणार ह्याला म्हणून त्याला प्रोटेक्ट करून ठेवलं होतं जयद्रथाला, सगळ्या मोठ्या मोठ्या वीरांनी. कृष्णानं काय केलं माहितीये का, जे जयद्रथाला संरक्षण देणारे जे कौरव वीर आहेत त्यांच्यावर त्याने तो प्रयोग केलेला आहे. योगमाया. तो जयद्रथवर बघतोय, त्याला आश्चर्य वाटतं की सूर्य आहे पण ही लोक का जात आहेत. अयोध्याकांडामध्ये वनवासात जेव्हा रामाला पाठवतात तेव्हा वामदेव आणि वसिष्ठ काय म्हणतात माहितीये का, ते म्हणे ठीक आहे, रामा म्हणजे कैकेयीला आणि दशरथाला म्हणतात तुला राम वनवासात जायला हवाय ना, आपण सीतेला गादीवर बसू, सीता राज्य चालवते. शाप, वरदान ह्या गोष्टी मायथॉलॉजी नसून ह्या गोष्टी भारताच्या इतिहासाचाच भाग आहे. तुम्ही जर नेहमी सत्य बोलत असाल तर काही काळानंतर तुम्ही जे बोलता ते सत्य होतं. गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये इंद्र गौतम ऋषीचा वेश करून आला आणि ते अहल्येला माहित होतं, तरी सुद्धा ती त्याच्याबरोबर पुढे जायला तयार झाली. जो असा पुरावा पाहिजे जमिनीवरचा की ज्याच्यामुळे दाखवता येईल की 3000 BC आसपास कृष्णाची द्वारका पाण्याखाली जाऊ शकत नाही. भगवान कृष्ण, भगवान राम आणि भगवान शिवाजी महाराज, मी मुद्दाम शब्द वापरला, माझ्या त्यांच्यात काही फरक नाही माझ्या दृष्टीनं. मंडळी, रामायण आणि महाभारत या न संपणाऱ्या गोष्टी आहेत. याची चर्चा चालूच राहणार आहे. याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येतोय. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. भेटूयात रामायण आणि महाभारत या विषयांच्या इतिहासाच्या पुढच्या भागामध्ये.